गणपती बाप्पाचे आगमन आणि मोदक होत नाही असे होत नाही। हे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक अतिशय छान कुरकुरीत आणि कुसकुशीत होणारा पदार्थ। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, हॅपी होम या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य: 1.5 वाटी ओला खोबऱ्याचा किस, 1 वाटी गूळ, वेलची पूड 1 चमचा, सुकामेवा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आपण सारण करून घेऊ। 1 चमचा साजूक तूप, त्यामध्ये सुकामेवा आपण 1 मिनिटभर भाजून घेऊ। ओला खोबऱ्याचा किस मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे भाजून घेऊ। चांगले भाजले की आपल्या सारणामध्ये पाणी सुटणार नाही। आता आपण गूळ घालून घेऊ। 3 ते 4 मिनिट हे सारण सुके करून घेऊ। सगळ्यात शेवटी वेलची पूड घालू। आता आपण कणिक तयार करून घेऊ। त्यासाठी 2 चमचे साजूक तूप, अर्धा चमचा मीठ, अर्धी वाटी रवा, 1 वाटी गव्हाचे पीठ रवा मिक्स करून घेऊ। त्यामध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतले आहे। गरम केलेले तूप मिश्रणामध्ये घालून एकजीव करून घेऊ। अर्धा टीस्पून मीठ घालून घेऊ। आता आपण थोडे थोडे पाणी घेऊन घट्टसर गोळा तयार करू। इथे मी कणिक घट्टसर करून घेतलेली आहे। आता आपण ही कणिक 10 मिनिटे मुरत ठेवू। आपण गोळे तयार करून घेऊन आपण पुरी लाटून घेऊ। कणिक चांगल्या प्रकारे मळून घेतली तर पिठाची आवश्यकता नाही भासणार। वाटीच्या साहाय्याने मोदक तयार करून घेऊ। वाटीच्या साहाय्याने मोदक गच्च भरला जातो। वाटीच्या सहाय्याने मोदक करून घेतलेले आहेत। आता आपले तेलही तापले आहे। मंद आचेवर मोदक एकसारखे खरपूस भाजलेले आहेत। तर आपले कुरकुरीत आणि कुसकुशीत मोदक तयार झालेले आहेत।
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.